आज सर्वप्रथम मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना धन्यवाद देतो. त्यांचे आभारही आम्ही मानतो. कारण जे आज त्यांनी बैठक बोलवली, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांचे गृहमंत्री, आणि या जो काही गेल्या काही दिवसामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये जे काही घटना होत होत्या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, त्याचबरोबर मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आमची होती. आणि गृहमंत्री महोदयांनी देखील त्या चर्चेमध्ये आणि मुख्यमंत्री कर्नाटक यांनी देखील ते मान्य केलं आणि दोन्ही राज्यामध्ये शांततेचं वातावरण, सौहार्दाचं वातावरण आणि कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी दोन्ही राज्यांना दिल्या. आणि त्यांनी त्यांच्या मगाशी आपल्यासमोर मांडलेल्या भूमिकेमधून हे स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून 3 मंत्री जे आहेत त्यांची कमिटी गठीत होईल आणि जे काही मुद्दे आम्ही मांडले, मराठी शाळा असतील, मराठी भाषा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांवर कार्यक्रम असतील, त्यांचे कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे, त्याचा कुठेही अवमान होऊ नये याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे अशी भूमिका देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे. आणि ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलेली आहे. आणि आम्ही काही ट्विटरच्या बद्दल, काही त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चाही केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं स्टेटमेंट नाही आहे, हे ट्विटर हँडल माझंच नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं स्टेटमेंट केलं नाही. म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे ही बाब या ठिकाणी मांडलेली आहे. आणि कुणीतरी याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करतंय. आणि म्हणून मराठी माणूस जो आहे, मराठी भाषिक आहेत, आपल्या त्यांच्या भावनांशी खेळण्याचा कुणी प्रयत्नही करू नये. शेवटी सगळ्यांनी मिळून एकजुटीने हे जे काही हा विषय आहे त्याच्या पाठीशी आपण सगळे महाराष्ट्रातले सर्व लोक आहेत. आणि माझंही निवेदन सगळ्यांना आहे की यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून कुठलेही पक्षीय भेद न ठेवता, पक्षीय राजकारण न करता मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त आपल्याला काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल हे तर सरकार करणारच आहे. आणि म्हणून आजची जी काय बैठक झालेली आहे अतिशय सकारात्मक बैठक आहे. आणि यापुढे अशा प्रकारचे जी काही घटना आहेत त्या होणार नाहीत. आणि दोन्ही राज्यातली जनता जी आहे, नागरिक आहेत, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार. मुख्यमंत्री मोदयांनी एक अजून महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी मांडला की आमचे जे 2 मंत्री जाणार होते त्यावेळेस त्यांच्याकडनं जे पत्र पाठवण्यात आलं त्या संदर्भातली नाराजी माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्याच्यावर राजेश इलामत क्या कर रहा तू यार, फिर कैमरा तेरा पूरा कहाँ पर है मेरे? येण्या जाण्याकरता मनाई नाही आहे. त्यावेळी आमचे जो इनपुट्स होते की त्याचं भांडवल करून काहीतरी त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचं पत्र पाठवलं होतं. भविष्यात आम्हीच मंत्र्यांना निमंत्रित देखील करू आणि कोणाच्याही येण्या जाण्यावर त्या ठिकाणी कुठलीही बंदी नाही असं अतिशय स्पष्ट त्यांनी केलं. आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः हे तिथले जे कन्नड चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये देखील मी अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा कोणालाही आम्ही अडवण्याचं कारण नाही आहे. त्यावेळी काही लोक कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करू इच्छित होते म्हणून आम्ही हे पत्र पाठवलं. त्यांनी असं सांगितलेलं आहे की
काही संघटना, आता स्पेसिफिक नाव घेऊन नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलंय की त्यांच्या इकडे लक्षात आलंय की काही स्पेसिफिक संघटना या जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था तयार झाला पाहिजे, बसेसवर अटॅक करणं, काळं फासणं अशा प्रकारे करतायत. त्यांच्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचं त्या ठिकाणी घोषित केलं आहे. आम्ही देखील त्यांना सांगितलं आहे की आमच्याकडे आम्ही कोणालाही असं करू दिलं नाही. ज्यावेळेस तिथे आमच्या गाड्यांवर अटॅक झाला त्यावेळेस इकडेही काही लोकांची ती मानसिकता होती, पण आम्ही त्यांना समजवलं आणि आवश्यकता पडली तर कारवाई केली की आपण एका देशात राहतोय, त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याच्यावर होऊ नये. त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि त्यांनी ते आयडेंटिफाय देखील केलं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी एक IPS अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. यापूर्वी बेळगाव आणि सीमा भागामध्ये ज्यावेळेला मराठी अधिकारी होते जे कर्नाटक राज्य सरकारच्या प्रेशरमध्ये काम करायचे, तिथं मराठी माणसांवर अत्याचार होतच होते. आता जो IPS अधिकारी नेमले जातील त्याबाबत काय आचारसंहिता नेमकी असणार आहे? आणि सर त्याच्यामध्ये काही केसेस जे दाखल केलेले आहेत ते पण काही माहिती जाते. एकच यातला महत्त्वाचा विषय काय आहे की पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे आणि केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना एकत्रित बोलवलं आहे. त्याच्यामुळे आता ही जी 3 मंत्र्यांची समिती केली आहे ती याच विषयांकरता केलेली आहे, कारण दोन्ही राज्यांनी आपली भूमिका कुठेही कमी केलेली नाही. आम्ही पण आपली भूमिका मागे घेतलेली नाही. जी भूमिका आमची सुप्रीम कोर्टमध्ये आहे त्या भूमिकेने सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही लढणारच आहोत. परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतपर्यंत ही जी काही परिस्थिती निर्माण होते, मग कधी त्या ठिकाणी केसेस लावल्या जातात, कधी त्या ठिकाणी मराठीचा विषय येतो, कधी शाळा बंद करण्याचा विषय येतो, अशा सगळ्या विषयांमध्ये ही जी 3 मंत्र्यांची समिती आहे ही समिती या विषयाच्या खालपर्यंत जाईल आणि यातून मार्ग काढेल आणि आवश्यकता असली तर केंद्र सरकारही त्याच्यामध्ये आम्हाला मदत करेल. हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरं एक अजून मला असं वाटतं की या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अजून केंद्रीय गृहमंत्री महोदयांना विनंती केली की कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला जो काही डिस्प्यूट चाललेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टातली भूमिका ही न्यूट्रल असली पाहिजे, ती कुठल्याही राज्याच्या बाजूची असू नये. आणि तेही त्यांनी मान्य केलं की केंद्र सरकार याच्यामध्ये फॅसिलिटेट करेल, कुठल्याही राज्याच्या बाजूची भूमिका ही केंद्र सरकार घेणार नाही. कारण मागच्या काळामध्ये एकदा कर्नाटकने आरोप केला होता की महाराष्ट्राच्या बाजूने केली. आता एक 4-5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी मला असं वाटतं की आपल्याकडे असं हे झाला होता की 14 साली काहीतरी एक केंद्राने ॲफिडेव्हिट केला जे कर्नाटकला फायदा देणार आहे. त्यामुळे आम्ही हे सांगितलं की असं या 2 राज्यांचा डिस्प्यूट आहे, त्याच्यामध्ये कोणाची बाजू न घेता न्यायाची बाजू ही केंद्र सरकारची असली पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते हँडल माझं नाही, ते हँडल माझ्या नावाने चुकीचं चाललंय, ते ब्लॉक करण्याकरता ऑलरेडी मी पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करतो. सर पण तसा बाईट दिलेला आहे त्यांनी कन्नड मीडियाला, त्यात जो असे तसा बाईट देखील नाही चर्चा झाली आता आमची. असं नाही, त्यांनी तेही क्लिअर केलं. त्यांनी हेही क्लिअर केलं. ते म्हणाले की माझे कुठलेही बाईट तुम्ही तपासून पहा, मी कुठेही इन्फ्लेमेटरी बाइट्स दिलेले नाही. सर आपकी जो मीटिंग हुई है गृह मंत्री के साथ, क्या स्टेप्स लिए गए और खास करके ट्विटर को लेके जो बात हुई उस पर क्या कहेंगे? सर इसमें एक सवाल इसी में बोलिए। बहुत पुराना क्या हो गया कि इतना गंभीर हो गया और केंद्र को करना पड़ेगा? नहीं, पहली बात तो मैं केंद्रीय गृह मंत्री जी अमित शाह साहब को धन्यवाद देना चाहता हूं, क्योंकि उन्होंने पहली बार केंद्र सरकार ने इसमें हस्तक्षेप किया है, इसकी गंभीरता को समझ लिया है और इसीलिए दोनों मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और अन्य वरिष्ठ लोगों को यहाँ बुलाया है। ये बहुत ही बड़ी पहल है और ये इससे दोनों राज्यों के जनता जो है, नागरिक है, उनको जो तकलीफ हो रही थी बिल्कुल नहीं होगी, शांति अमन बनाए रखेंगे। और जो चर्चा हुई है उसमें जब सुप्रीम कोर्ट में ये मामला है, ये मामला सुप्रीम कोर्ट में प्रलंबित है और तब तक कोई भी राज्य ऐसा कोई कदम नहीं उठाएगा कि दोनों राज्यों के जनता को तकलीफ हो। हम लोगों ने भी हमारी भूमिका पूरी तरह जो सुप्रीम कोर्ट में रखी है उस पर कायम हम लोग ने रहे हैं और हमने पूरी तरह हमारी भूमिका गृह मंत्री जी के सामने विशद की है और कहा है कि मराठी भाषा जो है उसका सम्मान होना चाहिए। मराठी मानुष जो है, वहाँ के नागरिक है, उनके ऊपर किसी भी तरह का अन्याय ना हो। मराठी स्कूल हो, मराठी बोर्ड हो या जो भी है, किसी भी तरह की तकलीफ उन्हें ना हो। और कर्नाटक के मुख्यमंत्री जी ने भी वही आश्वासन दिया है
कि किसी भी तरह की तकलीफ कानून व्यवस्था नहीं बिगड़ेगी, हम भी महाराष्ट्र की जनता को संभालेंगे और किसी भी तरह की उनको तकलीफ ना हो इसकी पूरी कोशिश सर 19 तारखेला महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक मेळावा होतो 19 तारखेला, त्याला राज्य सरकारचे कोणी प्रतिनिधी जाणार आहेत का? कारण निमंत्रण दिलेलं आहे इसको हिंदी में कंप्लीट मुख्यमंत्र्यांना। एक ट्विटर का जब भी हम लोगों ने पूछा कि आपके जो बयान, आपके स्टेटमेंट जो आ रहे हैं उससे वैसे नहीं आनी चाहिए, बोले हमारी बिल्कुल, मेरा स्टेटमेंट भी नहीं, मेरा हैंडल भी नहीं है और उसके ऊपर एफआईआर करने वाले केंद्रीय गृह मंत्री जी के सामने वो बात रखी है और गृह मंत्री जी ने भी उन्होंने कहा है अभी थोड़ी देर पहले। और इसीलिए जो लोग ऐसे मामलों में कुछ कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं उनके ऊपर एफआईआर किया जाएगा, कानूनी कार्रवाई की जाएगी, क्योंकि ये जनता का मामला है, ये कानून व्यवस्था का मामला है। और इसीलिए दोनों राज्यों ने तय कर लिया है, केंद्रीय गृह मंत्री जी ने सुझाव रखा है, उन्होंने सूचना की है कि दोनों राज्यों के 3-3 मंत्री, एक कमेटी गठित होगी, एक आईपीएस ऑफिसर होगा, उसकी कमेटी होगी, ताकि कोई भी कानून व्यवस्था ना बिगड़े और छोटे छोटे जो मुद्दे हैं उसमें चर्चा होकर उसमें एकमत हो जाए और नागरिकों को तकलीफ ना हो। सर मला एकच प्रश्न आहे, 19 तारखेला महामेळावा होतोय, त्याला राज्य सरकारचे